नमस्ते. पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. वापस आजचा मुद्दा तर खूपच शानदार आहे. कारण की आपल्याकडे बोलायला चांगलाच चान्स भेटला आहे. सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा ए टीम आणि बी टीम बिग बॉसमध्ये पाहत असतो आपण आणि बिग बॉसमध्ये पाहत असताना आपल्याला हे कळतंय, की जेव्हा एक टीमचा कोणी काही करतंय, जान्हवी असो, निकी असो, कोणीही फालतूगिरी असो, ते जेव्हा काही करतायत तर ए टीम पूर्ण त्यांना साथ देत असते आणि जेव्हा नॉमिनेशनची पाळी येते तेव्हा एकमेकांमध्ये ते सपोर्टही करत असतात आणि जर का कोणी नॉमिनेट झालं तर आता वैभवचं आणि जसं निकीचं भांडण होतंय तसंही होतंय. बरं झालं झाले नॉमिनेट आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे. आते होते की आता ती माझ्या ग्रुप मध्ये आधीपासून नव्हती, ती ऍड ऑन झाली. असलं काहीतरी फालतू ऐकून घेणार नाही मी. तुला बोलली नाही मी, एलिनाला बोलली. बोलायचंच नाही. तुझ्या पण हातात बोट आहेत ना, तोंडात घाल. मी तुला घरातून घेऊन नाही आली माझा पीएम. हो का? आपल्याला हे सर्व बघायला भेटत असलं तरी बी टीमच्या बाबतीमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, जेव्हा आर्या येथे फ्रंट फूटला लढाई करायला येते तेव्हा अभिजित सावंत हा ए टीमची चाटीगिरी करतो आणि दुसरं म्हणजे पाहायला भेटतं की आपल्याला जेव्हा निकी ती कंटेनर असेल ते हलवत नव्हती, पॅरी सोबतची भांडणं असेल ती काम करत नव्हती, ती ओव्हर ऍक्टिंग करत होती, तेव्हा वर्षा गावकर यांना काही पण बोलत होती, तेव्हा सगळेचे सगळे तिच्याच बाजूने होते आणि अजून आहे की स्लीपिंग बॅग सुद्धा जो कांड झाला होता तेव्हा पण ते त्यांच्या टीमच्या बाजूने होते. पण हेच जर का आपण उलट्या दिशेने पाहिलं की जेव्हा आर्या असं काही करते ते आर्याचीच टीम आर्याच्याच विरुद्ध बोलते, आर्याला समजावून सांगते. ही व्हिडिओ तुम्ही जरा व्यवस्थित बघा, याच्यामध्ये तुम्हाला खुलवून सांगत दिसतंय ना. येस तर आम्हाला चुकीचं वाटलं आम्ही मध्ये पडू तुझ्या साईडने. येस तर मग तू एक्सपेक्ट कर नको की चुकली कशी एक्झाम्पल कशाला करायचं मुद्दाम? मला करायचं एक्झाम्पल म्हणजे एखादी ड्युटी सपोज आपली नसेल आणि त्या गोष्टीवरून ड्युटीची गोष्टच नाही. मग काय करणार तुम्ही? फॉर एक्झाम्पल मला पांघरुण गाडी करायचं, मग पांघरुण करणं नाही पण ते तर तुला करावं लागेल ना. तिथं तुझ्याही बॅग न्यायची होती आतमध्ये. काय तुमचं काय मत? हो, मी पण तेच करणार. मला जरा त्याने केलं होतं. आपल्याला जर करायचंय ते फाईट एकत्र नाही करावं लागते. नाहीतर म्हणतं की आर्या तू साथ देत नाहीये, अभिजित बोलत होता नॉमिनेशनच्या क्लास मध्ये तू साथ देत नाहीये. ती इंडिव्हिज्युअल खेळलंच ना, जर का तुम्ही फुसक्या फटाकडे सारखे खेळताय तर. आणि का तिला प्रेशराईज करताय? का ती स्टँड घेऊ शकत नाही का स्वतःचा? का ती उभी राहू शकत नाही का स्वतःची? का ती स्वतः स्टार नाहीये का? आणि फक्त मला हे बघायला भेटलं की भलेही ए टीम मध्ये सूरजला टाकत असेल तरी सूरज काय बोललाय, जर का तू खरी आहेस तर मग तुझ्या बाजूने आहे. तो आर्याला येऊन बोलला आणि इनफ ते भारी वाटलं. त्याच्यातही त्या अभिजितचं तोंड पाहण्यासारखं होतं. तिथं अत्याचार म्हणा तिथं सूरज चव्हाण उभं राहा बोलत नाही ना, ते असे गरिबांचा फायदा घेते. निकीने केलं की आपण सहन करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर आपल्या ग्रुप मधलं कुणी बी असू दे त्याच्या सपोर्टला जायचं म्हणजे जायचं. खरं सांगतो अभिजितची रिस्पेक्ट म्हणजे खूप डाऊन डाऊन होत राहिली. कारण की तो फक्त फेकता दोघला म्हणतो ना आपण, दोन्ही बाजूनी. म्हणजे एक नाणं असतं ते दोन्ही बाजूनी जेव्हा नाणं एक सेम असतं तेव्हा आपण त्या नाण्याला काय म्हणतो, हे फसवी नाणं आहे, खोटं नाणं आहे. आणि तसं खोटं नाणं तो अभिजित सावंत दिसतोय. आणि जे आहे पारदर्शक असणं म्हणजे खूप महत्वाचं असतं. असं नाही की मी आर्याला फुल ऑन सपोर्ट करतोय. आर्या पण मला कधी ना कधी अशी वाटते की ती थोडंसं चुकीचं आर्या वागते. तुला टास्क मध्ये काय मस्ती चढते का गं? आतापर्यंत काय होतं ना, खूप शांत राहिली ना, खूप सगळं सहन केलं तुझं हिचं सगळ्यांचं. तुला सहन करावं लागेल का? कारण की का ग नाही ग, तुझं निकीच्या बिग बॉस मध्ये नाहीये ना. मी सॉरी, तू एकटी आहे त्या बिग बॉस मध्ये ब्रो. नाही गं, तू एकटी आहे. आम्ही घर चालवू आणि तुला चालून घ्यावं आहे ग. म्हणून बोलत नाही. घ्यावं लागेल. आणि जेव्हा वैभव तिच्या सोबत असतो तेव्हा ती वैभवच्या अगेन्स्ट डायरेक्टली जात नाही. आणि कदाचित हेच कारण असावं की बिग बॉसने अनेक अशा फंडे वापरून जेव्हा ते दिलेला होता नॉमिनेशन टास्क, अशा लोकांकडे फोटो दिले होते की कमीत कमी जे अपोजिशन असतील ते बी टीमचे असतील की ते नॉमिनेशनला जातील. पण याच्यातही थोडासा चांगल्या प्रकारे गेम झाला. पण याच्यामध्ये फसलं कोण? याच्यामध्ये फसणारे दोघ जण होते, वैभव आणि एरिना. एरिना तर बिना कारणाची फसली, तिचा काही विषयच नव्हता. आणि ते कोणी फसवलं तर आर्याने फसवलंय. आणि हे जेव्हा आपण पाहतोय तेव्हा आपल्याला स्पष्ट दिसतंय की एरिनाला कशा प्रकारे साइड आउट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एरिना जेव्हा नॉमिनेशन मध्ये आलेली आहेत आणि वैभव नॉमिनेशन मध्ये आलेला आहे तर यांना एकमेकांशी काहीतरी भांडून वापस पुढे यायचंय. आणि वैभवला जर का पुढे आणायचं असेल तर त्याला भांडण्याला ऑप्शन कोण आहे? बाकीचे जरी नाही भांडले तरी पण निकिता आहे, म्हणजे तंबोला. तो तंबोला घेऊन डंबोला वाचवतो आहे कोणासोबत? वैभव सोबत. म्हणजे वैभवला आपल्याला असं वाटेल की वैभव हा निकी सोबत भांडतोय बा, चला याला आपण सेव्ह करूया. पण वैभवला माझ्या मते इरिनापेक्षा जास्त वोटिंग भेटू शकते आणि तो सेफला जाऊ शकतो. अभिजित सावंतला वोटिंग नाही भेटली आणि जरी तो बाहेर गेला तरी गेम मध्ये काही फरक पडत नाहीये. आणि असं काहीतरी गेम चालू आहे. आणि फक्त एवढंच आहे की जर का बी टीम मधून कोणी पुढे येतोय तर त्याला सर्वांनी सपोर्ट केलाच पाहिजे. ही व्हिडिओ इथे संपवतो. पुढची व्हिडिओ घेऊन येतो आहे, ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
आणि बिग बॉस बघत राहा, तसे माझे व्हिडिओ सुद्धा बघत राहा. आणि मागे जे व्हिडिओ आहेत त्या सुद्धा बघा. मी चांगले चांगले पॉईंट डिस्कस करतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.